हॅलो, हा सूरज भाऊ, आज व्हिडिओ कुठला बनवायचा? झापूक 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 झुपूक. ओके, डन. अभी मजा आएगा ना भिडो. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल SP क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो झापूक झुपूक हा ट्रेंड चालू आहे इंस्टाग्राम रील्सवरती. तर त्यावरतीच आजचा व्हिडिओ आपण बनवलेला व्हिडिओ आजचा एकदम जबरदस्त आहे. हा व्हिडिओ आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनचा यूज करून बनवणार आहोत. तर व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे, व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा. या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या SP क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून रील्स एडिटिंग शिकवत असतो. सोबतच आज जे पण काय मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेले आहेत त्या सर्व तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या वेबसाईटची लिंक आहे त्यावरून डाउनलोड करू शकता. नवीन लोकांना डाउनलोड करण्यास प्रॉब्लेम येत असेल तर त्यांनी डिस्क्रिप्शनमधील मटेरियल कसा डाउनलोड करायचा हा व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा. त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा, कारण टेलिग्राममध्येच तुम्हाला आज लागणारं ॲप्लिकेशन फ्रीमध्ये दिलेलं आहे. सोबतच तिथून तुम्ही आपलं मटेरियल देखील डाउनलोड करू शकता. तर चला मित्रांनो, जराही नवे घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्या बायोमध्ये झापूक झुपूक लिहिलंय, त्याचं मिनिंग काय? हो मॅडम, तो काही फक्त शब्द नाहीये, इमोशन इमोशन. माहिती ना मग कसं नुसतं झापूक झुपूक झापूक झुपूक. आवडलंय मला. झापूक झुपूक झापूक झुपूक. आपल्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे. बीट बुकमार्क प्रीसेट आपण ओपन करून घ्यायचे. एकदम सिंपल एडिटिंग राहणार आहे, पण जे पण एडिटिंग आहे तुम्ही कंप्लीट बघितलं तरच तुम्हाला प्रॉपर समजणार आहे. प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मटेरियलच्या फोल्डरमध्ये एक मी व्हिडिओ दिलेला आहे, तर तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा. ओके, आता हा व्हिडिओ ॲड केल्यानंतर याला जर साऊंड असेल तर ते म्यूट करा. तर मी साऊंड दिलेलंच नसावं, पण जर असेल तर म्यूट करा. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुम्हाला 11 सेकंदावरती जायचं, एक्स्ट्रा पार्ट कट करायचं. ओके, त्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचे. जे पण तुमचे फोटोज असतील या टाईपमध्ये ॲड करायचे. 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून पूर्ण स्क्रीनवरती अशा प्रकारे हे सर्व फोटोज ॲड करून घ्यायचे. ओके, तर जितके पण आपल्याला फोटोज लागणार आहेत सगळे फोटोज आपण एक एक करून ॲड करून घ्यायचे. आणि हा व्हिडिओ जो आहे तो 9:16 रेशोमध्ये बनवला असल्यामुळे हा पूर्ण स्क्रीनवरती दिसणार आहे. सो त्यामुळे तुम्ही फोटोज जे आहेत ते देखील पूर्ण स्क्रीनवरतीच अप्लाय करून घ्या. तर या टाईपमध्ये मी जेवढे पण फोटोज आहेत माझे ते सगळे एक एक करून मी ॲड करून घेतलेले आहेत. आणि ॲड करून झाल्यानंतर यावरती आपल्याला एक इफेक्ट अप्लाय करायचं. ओके, तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा तर इथं यायचं आहे 9 सेकंदाजवळ, म्हणजे 10 सेकंदाजवळ बरोबर यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून एक रेक्टँगल ॲड करायचं आहे. 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिलमध्ये जाऊन ब्लॅक कलर सिलेक्ट करायचं आहे. ही लेअर एंडपर्यंत वाढवून घ्यायचे. ओके, आता ही लेअर वाढवल्यानंतर या लेअरवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती सर्च करू शकता तुम्ही ब्लिंक, तर ब्लिंक इफेक्ट ॲड करायचं. ब्लिंक इफेक्ट ॲड केल्यानंतर त्याची फ्रिक्वेन्सी जी आहे ती 10 ते 11च्या दरम्यान ठेवायचे. एक्स्ट्रा पार्ट इथून तुम्ही कट करण्याऐवजी स्प्लिट करायचं, म्हणजे 2 पार्टमध्ये डिवाईड करायचे. नंतर इथून पुढे आपल्याला काय करायचं आहे, जो आपण इफेक्ट दिलेला आहे त्यामध्ये ब्लिंक आहे तर इथं 11 हर्ट्स आपण ठेवलेलं, तर इथं 16 करायचं आहे. आणि त्यानंतर याची फ्रिक्वेन्सी जी आहे ती 16 केल्यानंतर त्यात ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जायचे. अल्फा ऑपेसिटी याची 60 करायची. ठीक आहे, ओके, 60 किंवा 65च्या दरम्यान ठेवू शकता. त्यानंतर परत यावरती तुम्ही प्लसवरती क्लिक करायचं आहे. प्लसवरती क्लिक करून आणखीन एक रेक्टँगल ॲड करायचं. 3 डॉटवरून स्ट्रेट टू कंपोजिशन एरिया, स्ट्रेट टू कंपोजिशन एरियावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही जे आहे ते ग्रेडियंट कलर सिलेक्ट करायचे. ग्रेडियंटमध्ये तुम्ही ब्लॅक कलर खाली आणि व्हाईट वरती अशा प्रकारे सेट करायचे, जेणेकरून आपला ब्लॅक शॅडो जो आहे तो अप्लाय होऊ शकेल. ठीक आहे, व्हाईट कलरवरती क्लिक करा. व्हाईट कलरला इथून ट्रान्सपरंट बनवायचं आहे. बघू शकता ब्लॅक शॅडो अप्लाय झालेला आहे. सोबतच यावरती प्लसवरती क्लिक करून हा जो PNG मी तुम्हाला बनवून दिलेला आहे तर तो ॲड करायचा आहे. एक्स्ट्रा पार्ट इथंपर्यंत ठेवून दोन्हीलाही सिलेक्ट करायचं आहे, एंडपर्यंत वाढवून घ्यायचं. ओके, आता बघू शकता यानंतर आपल्याला काय करायचं यावरती, तर जस्ट सिम्पली प्लसवरती क्लिक करायचं. स्टार्टला येऊन प्लसवरती क्लिक केल्यानंतर टेक्स्टमध्ये जायचं. टेक्स्टमध्ये गेल्यानंतर तुम्ही इथं तुमचा जो पण यूट्यूब इंस्टाग्रामचा जे पण काय हँडल टाकणार असाल ते तुम्ही इथं सिम्पली टाईप करून घ्यायचं आहे. ओके, मी इथे SP क्रिएशन टाईप केलेलं आहे. रोबोटो रेग्युलरवरती जाऊन टेको फॉन्ट किंवा कुठलाही तुम्ही फॉन्ट सिलेक्ट करा. टेको बोल्ड हा फ्री फॉन्ट आहे, तो बाय डिफॉल्ट तुम्हाला भेटून जाईल अलाइट मोशनमध्ये. त्यानंतर कलर याचा व्हाईट द्या. कलर व्हाईट दिल्यानंतर बॉर्डर अँड शॅडोमध्ये जायचं आहे आणि याचा शॅडो फक्त इनेबल करायचं आहे. त्यानंतर ही जी आपली फॉन्ट आहे याचं थोडंसं आपण इथं असं ॲडजस्ट करून घेऊ सेंटरला. त्यानंतर याला एंडपर्यंत वाढवायचं. एंडपर्यंत वाढवल्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जाऊन कॉन्ट्रास्टमधून ओव्हरले इफेक्ट द्यायचे. त्यानंतर तो अशा प्रकारे फॉन्ट आपल्याला दिसून जाईल. आता मित्रांनो यावरती जस्ट आपल्याला इफेक्ट अप्लाय करायचं. तर बॅक यायचं आहे पहिल्यांदा शेक इफेक्ट प्रीसेट लेअरमध्ये.
प्रीसेट लेअरमध्ये आल्यानंतर या तिन्ही लेअरला तुम्ही सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर इथं बघू शकता हा एक इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल, म्हणजे इथं लेअरचं ऑप्शन आहे. तिथून कॉपी 3 लेअरवरती क्लिक करायचं आहे. कॉपी 3 लेअर केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे. व्हिडिओमध्ये येऊन जस्ट पेस्ट 3 लेअर करायचं आहे. म्हणजे काय होईल, हा इफेक्ट पूर्णपणे तुमच्या या व्हिडिओपर्यंत ॲड होईल. आता 1 नंबरला जी लेअर आहे यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरून कॉपी इफेक्ट करायचं आहे आणि सगळे इफेक्ट इथून काढून टाकायचे. ओके, आता यानंतर आपल्याला काय करायचं, जे आपण इमेजेस ॲड केलेले आहेत त्या प्रत्येक इमेजेसला हा इफेक्ट आपण पेस्ट करत जायचं. ओके, तर या टाईपमध्ये फक्त जेवढे आपले इमेजेस आपण ॲड केलेले आहेत त्याच इमेजेसना फक्त आपण हा इफेक्ट, म्हणजे जे आपले स्वतःचे इमेजेस असणार आहेत त्याला फक्त हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे. आणि इथं तुम्ही साऊंडचे वगैरे पण फोटो यूज करू शकता. तर व्हिडिओ आता इथं आपला रेडी झालेला आहे. जस्ट 3 डॉटवरती कोपऱ्यात क्लिक करायचं आहे आणि इथं 1080 पिक्सल आहे तर इथं 720p किंवा 1080 पिक्सल सिलेक्ट करा आणि एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.